करा
नरक घोर जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक शरणागता देव राखे वाखे विघ्नांचे तुका म्हणे लीन व्हावे कळी भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक विठ्ठल करणे ते हे की करा नरका अघोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आज या मोह गावात वैकुंठवासी त्र्यंबक रघुनाथ टिळे यांचं आज तृतीय पुण्यस्मरण आहे. म्हणजेच त्यांना ही यात्रा संपूर्ण आता 3 वर्ष झालेली आहेत आणि ही 3 वर्ष त्यांचा मुलगा काय गोकुळ रघुनाथ त्र्यंबक टिळे आणि त्याप्रमाणे श्रीमती अंजनाबाई त्र्यंबक टिळे हे 2 करत आहेत. पुण्य स्मरण केलं जाते. आता पुण्य स्मरण केलं जाते कोणाचं? ज्यांचं पुण्य आहे त्यांचं. स्मरण करण्याला विषय पाहिजे ना. तर विषय आहे पुण्य आणि त्या पुण्याचं आज आहे स्मरण. विठ्ठल कारण पुण्य हा विषय स्मरण करण्यास योग्य आहे. पापाचं स्मरण करू नये, कारण पाप हे स्मरणाचा विषय नाही, तो टाकण्याचा विषय आहे, विसरण्याचा विषय आहे. त्याला टाकावं नव्याने विसरून जावं, पण पुण्याचं मात्र स्मरण केलं जावं. विठ्ठल आता प्रथम असा प्रश्न निर्माण होतो, पुण्य म्हणतात कशाला? आपण पुण्य स्मरतो कशाला? म्हणजे आपल्याला पुण्याची काय कल्पना आहे, म्हणजे आपल्या पुण्य काय म्हटलं जातं याचा थोडा विचार होणं महत्वाचं आहे. चांगली कर्म जी केली जातात त्याला शास्त्रामध्ये विहित कर्म मानलं जातं, म्हणजे सत्कर्म मानलं जातं. अर्थात चांगलं कर्म त्याला पुण्य म्हणतात. म्हणजे कर्माचा परिपाक पुण्य, याचा अर्थ फळ. ज्यांच्याकडून चांगलं कर्म होत असतं त्यांना फळ मिळतं, पुण्यरूपी फळ. आणि जे वाईट कर्म करतात त्यांना वाईट फळ मिळतं, पाप. पुण्याचा विषय काय? पुण्य म्हणजे सुख देणार
आणि पाप म्हणजे दुःख देणार. ज्याचं फळ म्हणजे दुःख ते पाप, आणि ज्याचं फळ म्हणजे सुख ते पुण्य. म्हणून पुण्य कर्म केली पाहिजे. समजतंय? सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येकाला सुख आवडतं, दुःख कोणाला नको. मध लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जिवे. दुःखाची कोणी इच्छा करत नाही, आणि सर्वांना पुण्य हवं आहे, पण पुण्य मात्र माणसाकडून जास्त होत नाही. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवः न पाप फलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फळ सुख, म्हणून पुण्य भरपूर करायला पाहिजे, पण ते केलं जात नाही. इच्छा करतात सुख मिळावं, पण सुखाला कारणासर पुण्य मात्र हे लोकांकडून होत नाही. आणि पापाचं फळ दुःख हे नको वाटतं. आता पापाचं पण दुःख नको वाटतं ना, करूच नाही ना पाप. पण पाप कुर्वन्ति यत्नतः, मोठ्या प्रयत्नानं पाप केली जातात. जे महात्मे पुण्य कर्म करतात त्यांचं स्मरण केलं जातं, आणि जे पाप करतात त्याचं स्मरण केलं जात नाही. पण याच्यातील सुद्धा मोठे विचित्र आहे. नियम असा आहे, सामान्य जी मंडळी असतात त्यांचं श्राद्ध करायचं असतं, देवाच्या जयंत्या करायच्या असतात, आणि साधूच्या पुण्यतिथ्या करायच्या असतात. पाहायला मिळतं, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्य केलंच नाही त्याच्या माणसं पुण्यतिथ्या करतात. आता वास्तविक जीवनभर पाप केली, मग त्याच्या पाप तिथ्या करायला पाहिजे, पण करतात पुण्यतिथ्या. तमालगिरांच्या पुण्यतिथ्या केल्या जातात, आणि तमालगीर काय करतात, जीवनभर पापच करतात. लोकांकडून पाप घडून घेतात तर स्वतः पाप करतात, त्याच्या पुण्यतिथ्या मानल्या जातात. वस्तुतः त्याचं पाप तिथी मानायला पाहिजे. असा भ्रष्टाचार माणसानं सुरू केलेला आहे. तर सर्वच मला सांगायचं नाही. ते अलीकडे धर्माच्या बाबतीमध्ये सर्व माणसं पापात आणि रंगलेले आहेत, पाप करतात, म्हणजे धर्म करत नाही. आणि करण्यायोग्य काय आहे, धर्म मिळालं. आज आपण ज्यांची पुण्यतिथी करतो त्यांच्या जीवनामध्ये धर्म होता. धारणा धर्म इत्याहू धर्मेण विजना प्रजा. जो धारण केला जातो त्याला धर्म म्हणतात, आणि धर्म केल्यानंतर त्या धर्माच्या काय होतं, प्रजेचं रक्षण होतं. म्हणून धर्म धारण करायचा असतो. धारणा धर्म इत्याहू,
धार्मिक तो धर्मक्षेत्र होतो. प्रत्येकानं धर्म धरायला पाहिजे, म्हणजे धारण केलं पाहिजे. हा. पण आज कलीचं महात्म्य असं तर प्रत्येक बहुतेक अधर्म म्हणजे पाप करतात बुड्याला. वेद प्रत्येकाला आज्ञा करतो, सत्यम वद. बाबा रे सत्य बोल. विचारू थोडं, तुम्ही सत्य रोज बोलता, तुमचं सत्य बोललं जातंय, ज्यांच्या मुखातून सत्य बोललं जातंय अशी माणसं वर करा. एकाच होत नाही, याचा अर्थ इतके सर्व आधुनिक लोक झाले, सर्वांच्या जीवनातून पापच पाप होतात. म्हणून कलियुगामुळं काय झालं, झाले सत्याचे वाटोळे. सत्य संपले आणि असत्यवाणी वाढलेली आहे. ऐका कलीचे महिमान कलीचे महिमान असत्य अशी निघले जण, ती पापाशी अनुमोदन करीती चरण संतांचे. अति चालले म्हणून या युगालाच पाप युग म्हटलं जात. ज्याच्यामध्ये पापच होतात ते पाप युग. काही माणसं पुण्य करतात, बहुत जनाकडून पाप केली दिसतात, पण आजही सुद्धा असे काही महात्मे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये पुण्य केलं जात. त्र्यंबकराव या वृत्तीचे होते, म्हणजे पुण्य कर्म करणारे. अखंड पुण्य कर्मामध्ये ते प्रवृत्त होते. कारण नुसतं मी बोलतोय असं नाही, त्यांचं जीवन मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. माझ्या सान्निध्यात ते राहिलेले आहेत आणि ते सान्निध्यात असले काय करतात हे मला पुरेपूर माहित आहे. कायम पुण्य कर्मामध्ये प्रवृत्त, दान धर्म वाऱ्या इतर सर्व काही त्यांच्या जीवनामध्ये होत. सतत चांगली कर्म करण्याची भावना नव्हे, ती वृत्ती म्हणजे कोणती सत्कर्म करण्याची वृत्ती त्यांची होती. आणि म्हणून शेवट सुद्धा सत्कर्म करता करताच गेले. अथ पासून तो इथपर्यंत ते पुण्य कर्म करत राहिले, पुण्य कर्म करता करताच गेले. हे विशेष आहे. आजची ही पुण्यतिथी खरी आहे. आता त्यांची पुण्यतिथी केली जाते, ते कोणते पुण्य करत होते?
शास्त्रामध्ये ते पुण्य म्हणजे खरं पुण्य करत होते. याचा अर्थ खोटे पुण्य असतं का? हा असत. काय बहुतेक माणसं खोट्याकडे प्रवृत्त खोटच पुण्य करतात. पण खोट्या पुण्यानं स्वर्गाची प्राप्ती होते आणि खऱ्या पुण्याने भगवंताची प्राप्ती होते. जे पुण्य भगवत प्राप्तीला कारण होतं ते खरं पुण्य आहे आणि जे स्वर्गाधिकाची प्राप्ती होते ते खोटं पुण्य आहे. पापात्मक पापे नरकाला जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गायचे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पापात्मक जे पाप असतं त्याने नरकवास मिळतो, पुण्यात्मक पाप जे असतं त्याने स्वर्ग मिळतो आणि जे शुद्ध पुण्य असतं त्यानं भगवान नारायणाची प्राप्ती होते. हे मोक्ष सुखाची प्राप्ती, परमधामाची प्राप्ती त्र्यंबक रामच्या जीवनामध्ये खरं पुण्य झालं. आणि म्हणून खऱ्या पुण्यानं मिळतो भगवान मोक्ष. ते त्यांच्या पुण्यानं मोक्षाला प्राप्त झाले म्हणजे भगवत स्वरूपाला प्राप्त झाले. म्हणून भगवत स्वरूपाला प्राप्त होतं ते खरं पुण्य म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या
कर्माची व्याख्या आहे. जयामध्ये नारायण, ज्या कर्मामध्ये नारायणाचा संबंध आहे, अर्थात जे कर्म नारायणाकरता केलं जात, नारायणाच्या प्रित्यर्थ केलं जात, ते शुद्ध पुण्य आहे. कोणतेही कर्म करत असताना ते कर्म भगवंता करता होत का, त्याची मोहर भगवंत आहे का, त्याच्या प्रित्यर्थ केलं जाते का, अर्थात त्याच्या करता केले जात का, ते शुद्ध पुण्य. कर्म झाले ते हो, ते दुसरं भाग आहे. केले कर्म झाले, पुण्य केलं तर त्याचं फळ पुण्य, वाईट केलं तर पाप. मी सांगते पुण्य कर्माची व्याख्या. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य की ज्या करण्यामध्ये नारायणाचा संबंध असतो. डोळ्यानं पाहिलं जातं नारायणा करता, कानानं ऐकलं जातं नारायण करता, तोंडानं बोललं जातं नारायण प्रित्यर्थ. जे जे काही केलं जातं ते नारायणा करता केलं जातं. शास्त्रामध्ये भक्त म्हणतात. भक्त काय करतो, भक्त देवा करता करतो. नवीन देवा करताच राहतो, जगतो, खातो देवा करता, पितो देवा करता, सर्व क्रिया देवा करता करतो. आपल्या करता करत नाही, तो देवा करता करतो, त्याला म्हणतात देवाची ताडे आळवारे देवा. काही करो, शेती करत असेल तर ती देवा करता करतो, व्यापार करत असेल तो देवा करता करतो. जेवढं जेवढं काही त्याच्याकडून केलं जात ते देवा करता केलं जात. देवा करता जो करतो त्यालाच म्हणतात भक्त. भक्त हा जो बोलतो त्याला भक्त म्हणतात. गेले आशा पाच निवारो नाही, म्हणजे स्वतः करता काही करत नाही, कोणतीच आशा नाही, कामना नाही, वासना नाही, केवळ देवा करताच करतो. खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. या अभंगाला ज्यांनी केलेला आहे तो खरा भक्त आहे, म्हणजे तुकोबार आहे. पुण्य पापाचा निर्णय सांगणारे तुकोबार आहे. तुकोबार आहे म्हणजे याचा अर्थ खरे भक्त आहे. याला फार मोठं महत्व आहे. कीर्तन करतो तो कोण, खरा भक्त. म्हणजे कीर्तन कोणी करावं, खऱ्या भक्तानं. जे देवा करता काहीच होत नाही ते काही भक्त आहे.
स्वार्थमूलक जे कर्म केलं जातं ते पाप आहे. तर ध्यान ठेवा, स्वार्थमूलक जे केलं जातं म्हणजे स्वतः करता जे केलं जातं त्याला काय म्हणतात? पाप. आपण सर्व पुण्य करण्याकरता आलो का? पाप पुण्य करण्याकरता. म्हणजे आपल्याकडून काय व्हायला पाहिजे? सर्व भगवत प्रीत्यर्थ कर्म व्हायला पाहिजे. अलीकडे कीर्तनकार बुवांकडून सुद्धा भगवंता करता कीर्तन केली जात नाहीत. म्हणून कीर्तनकार बुवा असला तरी त्याला सुद्धा भक्त म्हणू नये. कीर्तनकार मानला जाईल का? कीर्तन करतोय, कीर्तन करतोय म्हटलं कीर्तनकार मानला जाईल, पण वैष्णव म्हटलं जाणार नाही, म्हणजे भक्त म्हणला जाणार नाही. भक्त तोच जो देवा करता, भजणारा देवा करता, राहणार देवा करता, सगळं काय करणारा तो खरा भक्त आहे. वैष्णव तो देवावरी माया म्हणजे प्रेम. प्रेम शब्दानच अर्थ निघतो भक्ती. सात्वस्मिन परम प्रेम रूपा नारदांचं पहिलं सूत्र आहे. परम प्रेम ज्या स्वरूप आहे तिलाच भक्ती म्हणतात. तस्मिन त्या देवा करता ज्याचं प्रेम आहे आणि देवा करता ज्याचं कर्म आहे तो खरा भक्त आहे. निष्कामनी चळ विठ्ठली विश्वास सकाम नाही निष्काम म्हणजे त्या कर्माच्या बुडाशी त्यांची कामना नाही. निष्काम बुद्धीनं ते कर्म करतो. कोणतीच हालचाल त्यांच्या शरीरात नाही. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, द्वेष नाही, माया नाही, मत्सर नाही, सर्व काही नाही. निश्चल आणि परमात्म्याचे पूर्ण विश्वास, विठ्ठली विश्वास म्हणजे स्वतःच्या जगण्याकरता सुद्धा तो काही करत नाही. म्हणजे देवा त्याचा विश्वास आहे बेटा. आता आमचा कोणावर विश्वास आहे आता तुम्हीच बघा. मी काय बोलू. आम्ही नको त्या ठिकाणी विश्वास ठेवतो आणि नको त्याच्याकरता भजतो आणि नको त्याच्याकरता कीर्तन करतो, प्रवचन करतो. म्हणजे ज्याच्या करता हे करू नये त्याच्या करता केलं जात आहे.
नीट येत नाही ती अभक्त आहे. याला काय म्हणावं? अभक्त. भक्त नाही. तो टाळ वाजितो तो भक्त नाही. तो टाळ करी म्हणा. टाळ करी भक्त नाही. पकवाज होतो मग तो भक्त नाही. पकवा द्या. तर ध्यान ठेवा. पकवाजी आहे तो गुन्हे आहे. गुन्हे येतो कमवल्या जातात. भक्त माणसाला पकवाजा म्हणा. पण त्याला भक्त म्हणायचं काम नाही. पण त्याला बुवा म्हणतात. ते कसं काय म्हणावं? या पदाची चव राहिली नाही. कोणालाही वापरत जाते. महाराज बुवा मात्र या शब्दांना सुद्धा ते लायक नाही तुझ्या बुवा म्हणायचं. कोणला त्या गुजरात मध्ये बुवा म्हणतो. कोणला स्वयंपाक आहे ना. बुवा म्हणजे स्वयंपाक आहे. महाराज तुमच्याला देवा करता जे होत तो देवा करता जन्माला येतो. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया सेवा तुझी चरण सेवा साधावया मी जन्म यासाठी श्रेष्ठ तुकोबा राय खरे भक्त. आणि खरे भक्त आपल्या सर्वांना मोठ्या कळकणी सांगतो. बाबा हो करणे ते हे की करा. करणे ते हे की करा. वैष्णव श्रेष्ठ साधू श्रेष्ठ भक्त आपल्या सर्वांना मोठ्या कंठळ वाढणं सांगतात. बाबा हो हे
हेची करणे करा. कर्ण या शब्दाचा अर्थ करण्यास योग्य ते करा म्हणजे योग्य करा. सर्व मानव मात्रांना महाराज सांगतात करण्याचे हेची करा. हे सांगणारे कोण आहेत? ज्यांनी केले ते. म्हणून तर अनुभवे आले अंगारे या जगादे तसे या जगादे तसे तो या जगादे तसे अनुभवे आले अंगारे या जगादे तसे या जगादे तसे या जगादे तसे. महाराज सांगतात म्हणजे अनुभवाचं सांगतात. अनुभव तेव्हा येतात केल्यानंतर अनुभव येत असतो. अनुभव येण्याकरता प्रथम करावं लागतं, नंतर त्या क्रियेचा अनुभव त्याला येत असतो. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट. करण्याचे हेची करा असं म्हणणारे तुकोबार आहेत. त्यांनी प्रथम केलं नंतर सांगितलं अनुभवाचं सांगावं. पहिला अनुभव घ्यावा नंतर ते सांगावं. आज असं होतंय अनुभवाचा पत्ता नाही पण सांगितलं जातंय काही नाही माहिती, कोणती साधनं नाही, तो त्या साधनेचं फळ तो सांगतोय. पारमार्थिक साधना नाही, कोणतंच नाही, पण बोलणं म्हणतो पोटासारखं बोलतो. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव शब्दाचं गौरव शब्दाचं धडाक्याने बोलतात म्हणजे तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामा नाही असं महाराजांचं नाही. महाराजांनी प्रत्येक साधना केली म्हणजे पुण्यात्म कर्म करतच आले. मागे बहुता जन्मी आलो आम्ही भवत अपश्रमी होत्या करत आले आणि आता सुद्धा लोकांना सांगतात करा, पण कोणतं हेची करा. हेची करा म्हणजे शुद्ध पुण्य करा. यामध्ये नारायण आहे, नारायणाची भक्ती मानली जाते, सेवा मानली जाते, अवश्य तेच करा.
कारण तेच करणे ते हेच करा, म्हणजे त्याचा आता दुसरे करूच नका. दुसरं करूच नका. कार्य करण्यासारखं नाहीच ना. तुम्ही दुसरं करायला सांगता, दुसरं करण्यासारखं आहे का? नाही. करा रे बापानो साधन हरीचे जरी करणी करू नका, जरी करणी करू नका. करण्यामध्ये देवाची साधना सिद्ध होते, म्हणजे साधना मानली जाते. करा, देवाच्या प्राप्तीचा उपाय आहे ना, अवश्य करा, साधना करा, पण पुढे काही करू नका. दुसरं करण्या योग्यच नाही. संसारामध्ये करा, पण ते करा म्हणजे देवाच्या प्रीत्यर्थ होत असेल तर करा. रोज भोजन करताना, तर भोजन हे करत असताना ते देवा करता केलं जावं. देवा करता केलं म्हणजे काय करायचं असतो, तो देवाला नैवेद्य द्यायचा असतो, आणि नैवेद्य झाल्यानंतर देवाच्या प्रसादे करावे भोजन. देवाचा प्रसाद म्हणून जेवण करावं. पण मला सांगायचं, असं जेवण तुमचं कोणाचं असतं तर वरात करा बरं. देवाला नैवेद्य दिल्याशिवाय खायचं नाही, चहा सुद्धा प्यायचा नाही. तुमचा हात वर झाला म्हणजे चहा बी पित नाही का? जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे. माझ्याकडून जे होतं ना, ती सेवा व्हावी, आणि सेवा म्हणून ते समर्पित व्हावी. म्हणजे याचा अर्थ आपल्या करता करायचं नाही, आपल्या करता करण्याकरता आपण आलोच नाही, करायचं तर देवा करता. मग आपल्या करता तो देव करतो, आपल्या करता काम नाही. तुम्ही देवा करता करताना मग देव तुमच्या करता. अनेक भक्तांचं देवानं केलंय. उंचनीच काही निष्ठे भाव भक्ती दे दाशी पुत्र कन्या त्यांच्या घरी रक्षी प्रल्हाद, अनेकांची कामं केली. वैने उघडा हाका मारे, वैने उघडा हाका मारे, बाळणपण सुद्धा देवानं केलं. चोखोबरायांची बायको काय काही काम आहे? काही पाहत नाही भगवान, अगदी भक्ताची सर्व काही करतो. अंक करत नाही असं नाही.
भक्त सुद्धा देवा करता आमचं करत नाही असं नाही, सर्व करतो. ऐसा भक्तीसी भूलना नीच काम करू लागला नीच काम करू लागला नीच काम करू लागला ऐसा भक्तीशी बोलला नीच कामे करू लागला. काय सांगावं, माणूस होता हो. साधा वया भक्ती लाज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत हा सिद्ध होतो. तुम्ही जी भक्त जने देवा करता करताना देवही सुद्धा तुमचं सर्व करतो काहीच राहू देत नाही. कुटुंबाची सेवा तोच करी आमच्या सर्व काही करतो. म्हणून करायचं ना तर हेच करा, पण तो भगवंताच्या प्रित्यर्थ करा. करणे ते हेच करा. आणि त्याच्या वेगळं केलं तर नरकाला जावं लागले. नरका घोरा का याचा अर्थच असा आहे, संसारातली कोणती कामं तुम्ही स्वतः करता केली का निश्चित आहे नरक ठेवा. आपण जन्माला आलो मनुष्य, ते कशी आलो भक्त म्हणून आलो. आपला जन्म देवानं भक्तून दिलाय. म्हणून भजन केलं पाहिजे. देवांना हे शरण दिलं कशा करतात. हात पाय आपला शरीर दिलं ते देवा करता दिलेला आहे. देवाने निजात्म प्राप्ती लागून देवे केली म्हणून राम भजन को मन मुख राम भजन को अथवा सर्व इंद्रिय दिली कशा करता देवाला भजण्याकरता. भक्तानं देवाकडून घेतली कशा करता देवाची भक्ती करण्याकरता. म्हणून तुकोबाराय सांगतात की देवा करता करा. करणे ते हेची म्हणजे देवाची भक्तीच करा.
देवा करता करा आणि दुसरं केलं तर नरक अघोरा का जाता. दुसरं केल्यानंतर नरकाला जावं लागेल. स्वार्थ नाही परार्थ विठाला. म्हणून जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेग. असं शुद्ध पुण्य करा. अगदी अशुद्ध पुण्य सुद्धा करू नका. का स्वर्गात गेल्यानंतर काय होतं? स्वर्गात काही भोग भोगल्यानंतर पुन्हा खाली यावं लागतं. ते तर भुक्तवा स्वर्ग लोक विशाल जिने पुण्य म्हणते लोक विजय दोघा म्हणे जाते पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. स्वर्गाला जाण्याचं सुद्धा करू नका. थोडे दिवस भोगल्यानंतर पुन्हा नरकाला खाली जावं लागतं. पुन्हा खाली यावं. ते करू नका. फक्त देवाच्या प्रित्यर्थ म्हणजे भक्ती या स्वरूपानं करा. बाकीचं करणं म्हणजे नरकाला जाणं. देवा करता करणं म्हणजे भक्ती होणं. भक्तीनं परमेश्वराची प्राप्ती होते. भगवत प्राप्ती करता जे होईल तेच करा. नरका प्राप्ती करता जे होतं ते कोणतंही करू नका. हे 28 नरक जे निर्माण झाले ते कोण निर्माण केलेत? आम्हीच लोकांनी. कारण त्याच्यातूनच कोणत्या कर्मानं कोणता नरक हे सिद्ध होत. म्हणून या लोकांनी जी कर्म वाईट केली त्या वाईट कर्माने ज्यांना वाईट आणि भोग भोगायला लागले म्हणजे नरक भोगायला लागतो. नरेन कृत आहे की नरका. जो नरानं केला जातो माणसानं केला जातो त्यालाच नरक असं म्हणतात. मनुष्य जो करतो त्यालाच म्हणतात नरक. हे माणसानंच निर्माण केलेत नरक सगळे. आता तुम्ही सांगा अशा नरकाला जायचं का? ते करून नाही. नरकाला जाण्याचं करू नका. तुम्ही हेच करा म्हणजे देवानं जे सांगितले तेच भक्ती करा. नरक घोरा का जाता. मग काय करायचं? यामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेग विठोबा.
देवाच्या प्रित्यर्थ तुम्ही करा. म्हणजे काय होईल? देवाच्या प्रित्यर्थ केलं म्हणजे आपण देवाला शरण गेलो असं सिद्ध होईल. देवाविषयी आपली भावना, आपलं प्रेम, आपली श्रद्धा करत असताना ते असतात. श्रद्धा असे देव करत नाही, भावना असे करत नाही, प्रेम असे करणार नाही. म्हणून प्रेमानं, श्रद्धेनं, भावनेनं करणं याचाच अर्थ त्याला शरण जाणं. शरण गेल्यानंतर देव काय करतो? अभंगा आपण त्याची शरणागती केल्यानंतर आपलं तो काय करतो? आपलं रक्षण करतो. शरणागता देव राखे. जे जे देवाला शरण येतात त्यांचं सर्वांचं रक्षण तो देव करतो. आता यानंतर दुसऱ्याला जर तुम्ही
शरण गेला किंवा दुसऱ्याचं केलं, मग काय उपयोग? देवा व्यतिरिक्त दुसऱ्या करता केलं तर काय उपयोग आहे? ते रक्षण करतील का? अत्यंत रक्षण होते ते काय करतील? म्हणून इतर देव म्हणा, इतर कोणी म्हणा, सोयरे धायरे चायरे कोणी म्हणा, मुलं म्हणा, त्यांच्या करता केल्यानंतर ते तुमच्या करता होत नाही, ते तुमच्या करता काही करतच नाही. मग जी काही नाना विघ्न निर्माण होतात, त्या विघ्नांचं काय की स्वतःच भोगावे लागतात. हे राग काय वाखे विघ्नांचे तडाखे भोगावे लागतात. याचा अर्थ ती विघ्न दूर करण्याला कोणी दुसरा समर्थ नाही. ना मुलगा, ना कोणी, ना कोणी. स्वतः ते भोगावे लागतात. मग या दुसऱ्याकरता का करा? मग करायचं असेल ना तर देवा करताच करा. करणे ते हे करा. कारण त्यानं तुम्ही देवाची शरण आहात, शरण गेला हात मानलं जाईल आणि देव तुमचं रक्षण करेल. शरणागता देव राखे. शरणागला देव रक्षण करतो. म्हणून शरणागता शरण्य मीच एक. स्वतः भगवान मीच एक, याचा अर्थ दुसरं कुणीच नाही. मला होय अनन्य शरण, त्याचे निवारणी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य शरण जावे देवा करता केलं त्या सर्वांचं देवानं रक्षण केलं. म्हणजे आपल्या स्वरूप त्यांना प्राप्ती करून दिली, मोक्षापर्यंत नेलं, सायुज्य मुक्ती दिली. मग देवाचं नाम घेतलं तरी मोक्ष मिळतो. तुमचं कोणाचं नाव घेणं काय उपयोग आहे? तुम्ही म्हणून जावया जावाई काय येत कोण पडतंय? सोयरे दारे उपटतील. जन हे सुखाचे अंतकाळीचे नाही, अंतकाळी कोणी नाही सोडविता. पुत्रबंधू कांता संपत्तीचे ती सगळी माणसं काही उपयोग नाही. अंतकाळीचा सोयरा उपयोगाची नाही बाबा. ती तुझ्याकडे आली म्हणजे कसे करतात? तिचं रक्षण व्हावं म्हणून, तिला सुख मिळावं म्हणून. मग ती जर सुखाची अपेक्षा करते, तुला सुख कसं ती देईल विठ्ठला. हे सुखाचे ते सुख तुम्ही त्यांना देऊ नका. पुन्हा दुःखाची विठ्ठला.
तेरा वाखे विघ्नांची. देवाकरता तुम्ही शरण व्हा, ज्याच्याकरता करा. आता करणं केव्हा होत? करणं तेव्हाच होतं त्याला तुम्ही लीन व्हाल तेव्हा. तुका म्हणे लीन भावी, तुका म्हणे लीन भावी, तुका म्हणे लीन भावी, तुका म्हणे लीन भावी. कळे भावे वर माय, कळे भावे वर माय, दयामध्ये नारायण, दयामध्ये नारायण. तुका म्हणे लीन व्हावे, त्या परमात्म्याशी लीन व्हा. लीन होणं म्हणजे त्याच्याशी तदाकार होणं, तद्रूप होणं. आणि ते होत केव्हा येतं? भक्तीनं लीन होता येत. आणि भक्ती सुद्धा लीनत्वानं केली जाते. विठ्ठला विठ्ठला. लहानपण देगा देवा सागरे तुका म्हणे दान व्हावे लहानाहुनी, थोरपण परा सांडिजे. व्युत्पत्ती अगदी विसरले, तही जगा दहा कुठे व्हायचे, तही जवळी कमानी. म्हणजे लीन झाल्यानंतर देव आपल्याशी एक होतो, आपल्यावर वेगळं ठेवत नाही, तदाकार होतो. हे वर्म आपल्याला माहिती असायला पाहिजे. कळे भावे हे वर्म हे, कारण भाव पाहिजे आपल्याला, भावे हे वर्मकडे. अर्थात अत्यंत प्रेम असलं पाहिजे, भावना असली, श्रद्धा असली पाहिजे, मग माणसं त्याच्याकरता करू शकतात. आणि तो सगळा करा आपल्या करता होतो. भावना नाही काय करणार, प्रेम नाही काय करणार. मला म्हणायचं तुम्ही जगामध्ये राहता, ज्यांच्याविषयी भावना नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही, करता तुमच्या काही करत नाही. कोणी कोणाकरता करायचं म्हटलं म्हणजे प्रेम पाहिजे, भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे. तर देवाकरता करण्याकरता सुद्धा प्रेम पाहिजे, भावना पाहिजे. आणि प्रेमालाच म्हणतात भक्ती. अशी भक्ती जर आपण केली तर आपलं कल्याण होतं. याच करता करणे येते हेची करा, म्हणजे देवाची भक्ती करा. नरका घोरा का जाता दुसरं करू नका. देवाशी अनन्य शरण व्हा. परमात्मा तुमचं अवश्य रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर
सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण हरी मंडळी